चालू दे. कुठे पायल कुठे? पायल हा? पायल म्हणली मी माहेरला चालली, तुमच्या घरी चालली. माहेरला चालली? तिकडे चालली. पायल तुम्ही बघा की अहो तुम्ही घरात कुठं शिरताय तुम्ही? घरात कुठं म्हणजे? अयो आवाज अहो घरात घरात म्हणजे आडवा येतात काय? आवाज चला. असं काय करताय? तोंड तोंड बांधलं ना? चल रडू नको. चल तुला न्यायला आलोय आता. इथे यांना ठेवायच नाही ती. यांना असं नाही डायरेक्ट इथं पोलीस घेऊन आलो मग कळलं. चला काय तुम्हाला सांभाळता येणार म्हणलं. चल अहो काय झालं? हात सोडा बरं का तिचा. काय झालं? काय झालं म्हणजे? काय तुला माहित नाही काय झालंय? तोंड बांधित काय? मारता काय का त्याला? काय मारायसाठी बांधलं होतं तिला? कशाला बांधलं होतं? लय चरचर करते ती, तिला कळत मग ये कापा ना तोंडात जीवन दिलं तोंड उलटा का? हिला कशाला ठेवली? हा मला कशा ठेवली म्हणजे माझं हक्काचं घर आहे, मी राहणारच इथं. असं ना? मग आता मी हक्काच्या घरी न्यायला आलोय. अजिबात अडवायचा संबंध नाही कोणाचा. तुम्हाला सांभाळता येत नाही ना, तुम्ही असं दुसऱ्या हाणायचा अधिकार नाहीये. लग्न लावून दिले ना आम्ही. मग चुकल्यावर माणूस थोडं एक झापड मारतच की, त्यात काय झालं? मग झापड मारताय ना. ही म्हणते माझं हक्काच घर आहे. मग ते हक्काच्या घरी आता आम्ही न्यायला आलोय. हाय पाहुणे पण आता ती शेवटी बोलून चालून बायकोच आहे की माझी. कोणाची? माझी. बायको सारखे सांभाळली तर बायको राहील ना. अरे कोणाचे ऐक ना, तुम्हाला काय पाहिजे? काय कमी पडलं रे तुम्हाला? मामा किती झालं तरी शेवटी माझे सासू सासरे जीव घेते नी थोडं थांबले तर तोंड पाणी कोरड पडले पार. हा तोंड बांधून करता तुम्ही. पण मला मामा तुम्ही घरी नेलं तर लोक काय म्हणतील? लोक नाही, लोकांचं जाऊन दे. तू तुझ्या पाया उभा करतो. तू चांगली शिकली होती, यांच्या ताब्यात आली ना, तू सगळं गुर फाडून टाकलंय तुला. आणि तुम्हाला तुमच्या पुरी सांभाळता नाही आल्या, तुम्ही घरी बसविलेली एक. याच्यापेक्षा अजून काही सांगू शकत नाही. तुम्हाला बोलता नाही आलं. फक्त तुम्ही ना कमी पडले. तुम्हाला दाबता नाही आले. पोरग काय करते कळलं का? काय हातात नाही राहिलं मामा माझ्या. काय करणार? त्यांना बोलू नको, त्यांना सगळं माहिती, ते बोलतात. नाही त्यांचेच खाय पायाचे वांदे केलेत. बापाला काय काय आहे का आबरू? हा रस्त्यावर आणलं ना बापच. कुणाच्या आईच्या ह्या बहिणीच्या जी नांदत नाही तिच्या, तिला 4 दिवस घरी असती. असे 6-6 महिने वर्ष बहीण घरी असती. बोलायचं नाही एक शब्द पण. बरोबर पाहुणा मी चप्पल घालून येतो. यांना कसे ते कोर्टात एकदा खेचल्याशिवाय काढायचं नाही. सांग की तू समजून. नाही परत असं कधीच नाही करणार. नाही ती काय असेल ना कोर्टन ती बघन. एकदा त्यांना ना नमुना दाखवल्याशिवाय जमणार त्यांना ना तिच्या अंगावरचे वन फिन सगळे नाही तुम्हाला हे केलं ना, तिथं दाना लावलं तिथून पुढं अहो आता आपल्या घरातलं लेकरं चुकलं? चुकल्यावर आपण मारत नाही का? मारत ना. तिला थोडं मारत ना जेव्हा पोलिसांचे तुमच्या अंगावर दांडके पडत ना, मग तुम्हाला कळन. दुसऱ्याला अधिकार छळात मारले ना माणसं. कशासाठी त्रास देतात? काय झालं? कशासाठी त्रास देतात तुम्ही सांगा बरं? मामा ते माझ्याकडे म्हणत होते थार गाडी पाहिजे. हा. मला रोज त्याच्याच वरनं त्रास देतात, थार कुठून पाहिजे. आणायचं तर? मी तेच सांगत होते तर आज त्यांचं काय एवढं म्हणणं? मारलं. कशासाठी? त्यांचं काय थारच म्हणणं? पाहिजे कुठून म्हणतात. आणायची म्हणते त्यांना सांगायचं ना. सांगितलं मी कुठून पाहिजे होती? काय म्हणणं होतं तुमचं? आता आम्ही काय म्हणलं आता बाकीच्या नगला एवढं जावायला नाही थार आणायची. कुठून आणायची? तुझ्या बापाच्या इकडून. बापा लिखता का? थार थार परत म्हणलं मी आधी फक्त एखादी साधी मोटरसायकलच म्हणलं होतं. खोटं बोलू नका तुम्ही, खोटं नका बोलू बापाकडे तुम्ही. किती 10 एकर जमीन आहे फक्त मग एवढंच म्हणलं. आणि तुमच्या काय हातपाय काय असे कुठं ऐका हे केलं काय? पाहुणं, मी काय म्हणलं, आता तुमचीच लेक बाळ असं उन्हात आणत कुठं जायची म्हणल्या, म्हणून म्हणलं आपलं आण तुम्हाला गाडी. कमी तर नाही आलेलं. तुम्हाला हातपाय देऊन कमी तर नाही आलेलं. तुम्ही असे दुसऱ्याचे लेकर हातपाय बांधून हाणलेत तुम्ही. तुम्हाला डायरेक्ट ना पोलिस आल्यानंतर डायरेक्ट कोर्टात बघायचं. आता मामा तुमचं एवढं चुकलेलं आहे. तुम्ही अजिबात पोरं आणि तुमची हे सासू म्हणजे कशी लेकीसारखी सांभाळायला पाहिजे. स्वतःची लेक तर नाही सांभाळता आली, पण कमीत कमी सुनाल तरी. आणि तुला बायको ना अरे लोकांना भेटानात आणि तुम्हाला सांभाळता येणार. हाय आता आमचं चुकलं आम्ही म्हणतो. चुकलं नाही तुम्हाला पोलिसांचा धाक पडलाय. ही वन म्हटलेले हिला कोरड पडली बार. अरे मी आलो नसतो तिथे मिली असती ना उपाशी तिथं. बरं ना गळा चावळायचा ना डायरेक्ट. सुनबाई माग गडात हे असलं नाटकत नाही करायचे. आता डायरेक्ट कवर सांगतो चला बाजूला. हा, माफी मागते तर करू. हे पहिल्यांदा हाकलून द्या. हे मामा सुनबाई ऐक जाऊ नको. किती सांगितलं का तुम्हाला? हात जोडू विनंती करून सांगितलं जीव लावा स्वतःच्या लेकरासारखे. काही दिवस आले आता बसा कोर्टन कचेऱ्यांच्या क्रमारत. काय होईल माहिती तुम्हाला? याचे परिणाम काय होतील याची जाणीव आहे का? आपल्याला तिथं जाऊन त्यांची माफी मागावं लागेल. पोलीस स्टेशन पासून घर दानाला जाईन बेड्या रे घालून जावं लागलं. आणि तुमच्या बरोबर माझा काय दोष आहे? मला सुद्धा बेड्या घालून नेते. आपण जाऊन त्यांची माफी मागू. हे प्रकरण वाढू नका म्हणावं. आणि असं काय आपल्याला परत व्हायचं नाही. आणि आपलं त्यांचं काय नको पण. आणि आई तुला एक सांगू का समजून, जर आपल्याला सगळं आपलं चांगलं चालवायचं असलं ना तर हिचा नवरा पटक्याच बोलव.
तू काय तसलं बघ ती तुझी बॅग भर तुझ्या नवऱ्याला बोलून घे निघ तुझ्या घरी तेव्हा सगळं चांगलं होईल. फोन करून सांगते जनावराला ही ती म्हणून तू पिशवी भरण निघ. पिशवी भर तू. लगे आजच आपण तुम्ही थांबा आता तुम्ही येताय का आम्ही दोघंच जाऊ त्यांची माफी मागायला. येतो मी पण आता राग आहे त्यांच्या डोक्यात ना. चल उर का मी गाडी घेऊन येतो वर उर का तुम्ही उरकायचं कशाला बाबा चला बरं थांबा मी आलो गाडी घेऊन. हा चल. काम धंदा करायचं सगळं करायचं पण गाडी 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 अरे आपल्याकडे आहे ना करा ना कष्ट की आपल्याला गाडी घेता आता नको वेळ व्हायला जायला. चला ते पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर आपल्याला तिथं जाऊया.